नमस्कार मित्रांनो, अनोखा देशमध्ये आपल्या स्वागत आहे. आज मी पुण्यातील कसबा पेठ या ठिकाणी श्री गिरीशजी पोटफळे सर यांना भेटायला आलेलो आहे. एक विशेष व्यक्तिमत्व, तांबटळी फार जुनी ओळख. पुण्यामध्ये आल्यानंतर तांबटळी ही गोष्ट जशी सगळ्यांना माहिती होती, पण काळानुसार ती गोष्ट कुठेतरी पडद्याआड गेली आणि त्याच्यानंतर परत त्याला पडद्यासमोर आणायचं, आधुनिक त्याला एक टच द्यायचा आणि परत सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी श्री गिरीशजी पोटफळे सरांनी जी मेहनत घेतली आहे आणि आज त्यांचा हा आनंदी संसार त्यांनी जो थाटला आहे, हे खरोखर वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. ते सगळं बघण्यासाठी आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी की एक्झॅक्टली तांबटळी काय, त्वष्टा कासार मंडळ नेमकं काय आहे, सरांनी नेमकं काय काय केलेलं आहे आणि हे सगळं कसं थाटलं आहे. आता त्याचं नाव आनंदी संसारच का ठेवलं गेलं, मग त्याला नेमकं कसं रिकॉग्नाइज म्हणजे सगळीकडून सगळ्या समाजाने केलं, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आणि हे तांबा पितळीचं जे पूर्ण म्युझियम आहे, हे म्युझियम सुद्धा किती सुंदर आणि अनोखं आहे आणि कशा इथे हजारो वस्तू सरांनी गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये एक एक जमा करत अख्खा हा संसार थाटला आहे, हेच आज आपण बघायला आलो आहेत. मी बोलण्यापेक्षा आता प्रत्यक्ष आपण सरांशी या विषयावर बोलूया, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊया. सर, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सर, जाणून घ्यायला आवडेल की हे कशी सुरुवात झाली ऍक्च्युली आणि सगळं आनंदी संसार याचं नाव कसं पडलं. तुमच्यासोबत मोकळ्या गप्पा करायच्या. गिरीश पोटफळे. हा तर खूप छान वाटलं तुम्ही पण आलात हे बघायला. हे जे आहे तांबटळी, हे तांबटळी म्हणजे इथे भांडी घडवण्याचा एक कारखाने आहेत छोटे. पूर्वीच्या काळी फार 100 कारखाने होते, तर 100 कारखान्यामध्ये आता फार कमी राहिलेत कारखाने, 30 कारखाने फक्त आहेत. त्याच्यामध्ये मोठं प्रोडक्शन होतं ते तांब्याचं बंब जे आहेत ते बंबाचं होतं. जे आता ते हिटर आले, गिझर आले, त्यामुळे तांब्याचा बंब हा विषयच बंद झाला. बरोबर. त्यामुळे त्याचे जे कारखाने आहेत ते पूर्णपणे बंद झाले आणि आता फक्त खेडेगावात वगैरे फक्त तांब्याचे बंब दिसतात काही ठिकाणी. आणि मोठी मोठी भांडी जी आहेत, आमच्याकडे भांड्यांचं कसं आहे की मोठी भांडी खूप चांगली टिकतात. त्यामुळे 100 वर्ष त्याला आयुष्य आहे. म्हणजे आम्ही खरं आलो कोकणातमध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किल्ल्याच्या खाली आम्ही वसलेलो होतो. म्हणजे शिवाजी महाराजांच्याकडे ज्या काही गोष्टी लागायच्या, त्या तलवारीच्या मुठी होत्या, तोफगोळे होते, तोफा होत्या, ताम्रपट होतं, नाणी होती, म्हणजे कॉइन्स जी असतात ती, तर त्याच्या नाण्यांच्या सुद्धा टांगसाळी ज्या होत्या, त्या टांगसाळी आमच्यामधल्या काही लोकांना शिवाजी महाराजांनी हे केल्या होत्या. त्याच्यानंतर मग पेशवे काळ जसा इथे आला तसं कोकणातनं आमचा जो समाज आहे तो इथे आला. त्वष्टा कासार समाज संस्था आमचा संस्था. विश्वकर्मा हे याचे जे गुरु आहेत, म्हणजे कारागीर जे आहेत देवांचे, त्या विश्वकर्मा गुरूंच्या उत्पत्ती ही आहे. त्याच्यामध्ये त्वष्टा कासार आमचा हा भाग आहे. तांबट करणारे आणि कास्याचं काम करणारे म्हणजे कासार असा जो भाग आहे, तर त्यासाठी तो आमचं ते नाव पडलं गेलं. आणि हा जे व्यवसाय आहे थोडासा तांबा पितळ व्यवसाय, तो त्याच्यामध्ये आला. अच्छा, म्हणजे त्वष्टा कासार हे रिलेटेड आहे जे तांबा पितळीचे काम करतात, म्हणजे त्या रिलेटेड काही भांडी बनवतात. आणि तुम्ही एक जसं सांगितलं नुसते कासार म्हणजे जे फक्त याचा बांगड्यांचा व्यवसाय करतात, ते पण आमच्या इथे जवळच आहेत. म्हणजे आमच्याकडे तपकिरी गल्लीमध्ये त्यांचं सुद्धा इव्हन म्हणजे थोडस तुम्हाला हे सांगतो की कसब्याचे जे आमदार आहेत रासने, ते त्याचे आहेत कासार. कासार समाजाचे जे आहेत ते आहे. त्यांचं सुद्धा एक मंदिर आहे कालिका. आता आमची जी मेन जे आहे देवी ती कालिका माता आहे. त्या कालिका मातेचे आम्ही उपासक आहोत. कुठल्याही गोष्टीमध्ये आलं की कालिका मातेला मागणं मागायचं आणि मग पुढे आपले काम करायचं. तर जेव्हा पेशव्यांच्या काळामध्ये कसबा पेठ वसली, तर तेव्हा कसबा पेठेमध्ये 12 बलुतेदार म्हणजे पाहिजे होते पेशव्यांना. बाबा त्याच्यामध्ये न्हावी आला, शिंपी आला, कवंडी आला, कुंभार आला, त्यामध्ये तांबट पण आला. तर त्यामुळे आम्ही त्या इकडे बसलो. इथे साधारण ही जी आमची वस्ती आहे ती साधारण 300 घरं इथे आहेत आमची. त्या 300 घरांमध्ये मेन मुख्य म्हणजे आमचं कालिका मातेचं मंदिर आलं. त्या कालिका मातेचं मंदिर सगळ्या दृष्टिकोनातून आम्हाला महत्वाचं पडलं की तिथे आम्हाला एकत्र यायला मिळालं. तिथे आमच्या मीटिंग्स होतात, त्यांचे हे होतात. तर हे जे भाव आहे म्हणजे तांबा पितळ जो भाव, म्हणजे पूर्वीच्या काळी कसं मजुरीने बरंचसं काम आम्ही करायचो. व्यापाऱ्यांकडनं मटेरियल आणायचं आणि मग ते दिवसा करायचं तयार, त्यांना नेऊन द्यायचं. मग त्याची किलोची जे वजन व्हायचं त्याची मजुरी आम्हाला मिळायची. ती मजुरी हा भाग तो काही जास्त वाढायचा नाही. त्यामुळे त्याला कुठेतरी व्यापाऱ्यांशी बोलणं, हे होणं, त्यांच्याशी हे करणं, तर त्याच्यासाठी एक कुठेतरी संस्था निर्माण करायला पाहिजे होती. म्हणून भांडी उत्पादक, तांबा पितळ भांडी उत्पादक संस्था जी होती ती त्याच गोष्टीकडनं काम करायची.
त्याच्यात काही बॉडी होती, त्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे निवडायचे. मग हे करता करता अजून लक्षात आलं की कुठलीही संस्था चालवताना एक काहीतरी त्याला सुसूत्रपणा आला पाहिजे. म्हणून मग आमची जी कोर संस्था जी आहे, मदर संस्था, ती कष्टकासर समाज संस्था आहे, की जिथे रेग्युलरली इलेक्शन होतात आमच्या, म्हणजे नगरपालिकेसारखे इलेक्शन असते. 18 वर्षाच्या पुढचा जो माणूस असतो, मुलगा आहे, तो सभासद असतो त्याला, आणि त्याच्या पद्धतीने ते काम 11 आमचे निवडले जातात विश्वस्त. त्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार वगैरे असतात. आणि आमच्याकडे नंतर काय आलं की हे बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये काम करायला मिळावं म्हणून आम्ही काही परिवार संस्था त्याच्यामध्ये काढल्या. अच्छा. की त्याच्या परिवार संस्था त्याच्यामध्ये काम करायला लागल्या. उदाहरणार्थ कसं की वाचन मंदिर आम्ही चालू केलं की वाचनाची आवड लोकांना निर्माण व्हावी. सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही शाळा चालू केली त्या देवळामध्ये छोट्या मुलांची. कारण त्यावेळेला आमच्याकडे जास्त शिकलेली माणसं नसायची, कारण आमचा बिझनेसच होता. लोक असे म्हणायचे आमच्या आजोबाजी की बाबा तू शेवटी काय हेच काम करणार आहे, आपला कारखाना आहे, आपल्या कारखान्यात काम करायचंय, मग शाळेपेक्षा इथं थोडस लवकर हे कर. पण त्यामुळे काय झालं की तसं थोडंसं नुकसानच झाली. शाळा बरीचशी न शिकल्यामुळे मधल्या काळात जेव्हा रिसेशन झालं सगळं, म्हणजे स्टीलचं आक्रमण झालं, नंतर याचं प्लास्टिकचं आक्रमण झालं, हिंदालियम आलं, तर त्यामुळे काय झालं की हा भाग मागे पडत गेला. लोकांना या भांडे म्हणजे काढायला लागले, अक्षरशः घरातनं मोडीत काढायला लागले, कारण स्वस्त मिळायचं स्टील, तेव्हा स्टील दिसायला पण चकचकीत दिसायचं. कारण ही भांडी थोडीशी काय होतात की वेदरमुळं काळी पडतात, बरोबर, आणि त्याला मेंटेनन्स लागतो, त्यामुळे अवघड झालं. आणि ही वस्तू कशा आहेत म्हणजे हे टिकाऊ पण खूप आहेत. बरोबर, की एकदा तुम्ही वस्तू घेतली ना की तुमच्याकडे 100 वर्ष. आणि आता लोकांचं असं झालंय की लाईक वी वॉन्ट सम मॉडिफिकेशन, त्याच्यामुळे काय मॉडिफिकेशन पाहिजे, त्याच्यामुळे ते नव्हतं त्यावेळेला मॉडिफिकेशन. पण हे सगळं लक्षात आल्यानंतर आमच्यातले जे काही लोक होती त्यांनी तो विचार केला चांगला. नंतर मी म्हणलं तुम्हाला की आमचे जे परिवार संस्था आहेत त्या वाचन मंदिर आलं त्याच्यामध्ये. नंतर आम्ही एक पतसंस्था काढली की बाबा ह्या लोकांना कुठेतरी पैशाचा पुरवठा व्हावा, म्हणजे याचा बिझनेस काढण्यासाठी काहीतरी मदत व्हावी, ह्याच्यासाठी हे केलं. नंतर आमची देवी म्हणजे कालिका, इकडे जी कार्ल्याची जी देवी आहे एकवीरा देवी, ती पण आमच्या बऱ्याचशा लोकांचं कुलदैवत आहे. तेव्हा तिथे जाणारे बरीचशी मंडळी आहेत, मग तिथे एक संस्था आपण काढावी म्हणून कार्ल्याची पण एक श्री एकवीरा भक्तांगण ट्रस्ट सेवा म्हणून एक सेवा हे काढली, परिवार संस्था. भजन कीर्तन चालू केलं, म्हणजे लोक त्या निमित्ताने येतील. गणेशोत्सव चालू केला. गणेशोत्सव म्हणजे टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव चालू केला, टिळकांच्या हस्ते आमच्या गणेश मंदिराची पूजा झाली. तिथे नंतर आम्हाला एक लोंबर म्हणून आमचे जे आहेत सदस्य, त्यांनी आम्हाला एक जागा दिली गणपतीच्या गणपतीसाठी. म्हणजे ते म्हणले की त्यांचा राहत होते तिथे, त्यांनी तिचा वाडा जो आहे तो आमच्या संस्थेला दिला. त्याचा खूप मोठा उपयोग झाला की तिथे गणेश मंदिर झालं छानपैकी. आणि वरती आम्हाला लायब्ररीला जागा मिळाली. 3 मजली आम्ही तिथे लायब्ररी टाकली. 50,000 तिथे पुस्तकं आहेत सगळ्या लेखकांची, सगळ्या विषयावर, म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी या सगळी पुस्तकं आहेत. तर आळंदीला आमची एक संस्था आहे, आळंदीला अखिल महाराष्ट्र जी संस्था आहे सगळी ट्रस्टाची, तर तिथे आळंदीला येणारे जे भक्तगण जेथे येतात किंवा आता वारकरी येतात तर त्यांना झोपायची, राहण्याची, जेवायची सोय नव्हती, मग ती करण्यासाठी पण तिथे केली. मग असं करताना पंढरपूर हे जो भाग आहे पंढरपूरपर्यंत आम्ही पोहोचलो. पंढरपूरला जागा घेतली होती लोकांनी पूर्वीच्या संस्थेच्या, मग ती डेव्हलप केली, तिथे इमारत बांधली. मग ह्या सगळ्या इमारती बांधल्यामुळं ह्या सगळ्या भक्तगणांना आणि लोकांना सुद्धा त्याचा फायदा व्हायला लागला. मग स्पोर्ट्स मध्ये थोडस काम केलं. गणेशोत्सवामध्ये खूप मोठं काम आहे आमचं, म्हणजे 125 वर्ष 132 वर्ष आता झाली. सगळ्यात महत्वाचं काय झालं तर आमची जी मूर्ती आहे ती शमीच्या लाकडाची आहे. म्हणजे गणपतीला आपण शमी वाहतो, शमीचं लाकूड, म्हणजे पांडवांनी जिथं हे ठेवली होती हत्यारं वगैरे त्या काळामध्ये, तर शमी वाहतो ना, त्याचं जे खोड आहे त्या खोडापासून बनवलेली आमची मूर्ती आहे. ती 3 फूट मूर्ती आहे, मोठी, आणि आतून पोकळ आहे. आणि म्हणजे ती मूर्ती आम्हाला एका प्रेझेंट दिली. तर त्या मूर्तीमध्ये म्हणजे ती आली गुजरात मधनं, तर त्या ती मूर्ती आम्हाला मिळाल्यानंतर ते एकदम वेगळंच आहे. मूर्ती अतिशय देखणी आहे आणि भारतामध्ये कुठेही नाहीये मूर्ती, शमीच्या लाकडाची मूर्ती. त्यामुळे त्याला खूप महत्व आलं आणि मग ती बघण्यासाठी लोक यायला लागली. आणि मग ती मूर्ती आम्ही आता प्रिझर्व करून ठेवली आहे, शोकेस मध्ये ठेवली आहे. आणि त्याच्यानंतर गणपतीचं जे मंदिर केलं आम्ही, त्याच्यामध्ये आम्ही नेमकं कुठे आहे ती शमीची मूर्ती, म्हणजे कसबा पेठ पवळे चौक जे आहे, पवळे चौकामध्ये आमच्या संस्थेचं कालिका मातेचं देऊळ आहे, तिथे कार्यालय आहे. तर तिथे ती मूर्ती आहे. नंतर गणपतीचं जे मंदिर बांधलं आम्ही, त्याच्यामध्ये आतमध्ये सेम तशीच दिसणारी मार्बलची मूर्ती केली आम्ही. ती प्रतिष्ठापना करून. आणि त्याच्यानंतर आम्ही 3री मूर्ती ही केली आहे, त्याला ती फायबरची केली आहे.
अच्छा. आमच्या गणेशोत्सवामध्ये आम्ही मिरवणूक जेव्हा काढतो तेव्हा त्यावेळेला मिरवणूक ती काढताना ती फायबरची मूर्ती मूर्ती सेम मूर्ती पण तशीच्या तशी सेम त्यामुळे तशी मूर्ती आहे ती आणि त्याच्यातनं सगळं चालू आहे. पुण्यातली एक नवीन माहिती मिळाली ऍक्च्युली. सो तुम्हाला सुद्धा ही शमीच्या लाकडापासून बनलेली मूर्ती बघायची असेल तर नक्कीच काकांनी ज्या ठिकाणी ऍड्रेस सांगितलाय त्या ठिकाणी नक्कीच या आणि या मूर्तीचं दर्शन घ्यायला तर याच, पण नक्की काय असतं आणि म्हणजे इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आपल्या पुण्यामध्ये लपलेल्या आहेत त्या गोष्टी नक्कीच बघा. आपण इतरत्र तर फिरतोच, पण जे आपलं इतिहास आहे आणि जे आपला गौरव आहे तो सुद्धा आपण आपल्या डोळ्यांनी बघायलाच पाहिजे. खूप सुंदर माहिती सांगितली काका. आणि जरूर या, कारण का आम्ही आज सध्या हेरिटेज वॉक वगैरे पण घेतो. तर तुम्हाला जेव्हा यायचं असेल तेव्हा जरूर आम्हाला कळवा. त्याच्यामध्ये आम्ही त्या देवळामध्ये माहिती सांगतो त्या सगळ्या इतिहासाची सगळी, आणि नंतर प्रत्यक्ष कारखाने जे आहेत ते बघायला मुलांना देतो की प्रत्यक्ष काम कसं चालतं. आणि नंतर सगळ्यात शेवटी ह्या आनंदी संसारमध्ये आम्ही आणतो की आनंदी संसार ह्या ज्या वस्तू आहेत त्या कशा ठेवलेल्या, म्हणजे कशा वस्तू आहेत आणि प्रोडक्शन त्याचं फायनल प्रोडक्ट काय आहे त्यासाठी मग आम्ही नंतर आनंदी संसारमध्ये त्या सगळ्यांना घेऊन येतो. तशा पद्धतीने तुम्ही पण जरूर या, हे बघायला तुम्हाला खूप आवडेल. नक्कीच. म्हणजे जसं तुम्ही आता हे कसं बनवलं जातं आणि त्याच्यानंतर हे सगळं फायनल प्रॉडक्ट तुम्ही या ठिकाणी आणलंय आणि याचं नाव जसं आनंदी संसार हे दिलेलं आहे. आता सगळ्यात पहिले मला आणि आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता लागली असेल की नेमका आनंदी संसार म्हणजे काय, किंवा हे नाव पडलं कसं, तुमच्या डोक्यात आलं कसं? आता डोक्यात आलं म्हणजे कसं की ही माझी आजी आहे. अच्छा. वडिलांची आई, आणि तिचं नाव आनंदी आहे. ओके. आणि तिची बरीचशी भांडी, कारण तिला भांडी जमवायची खूप आवड होती. त्यामुळे ही जी भांडी दिसतात इथे त्याच्यामधलं पर्सेंटेज खूप मोठा तिचा आहे. कारण तिने एक आम्हाला सवय लावली, म्हणजे माझ्या वडिलांना पण ती नंतर सवय लागली भांडी जमवायची. नंतर आजीला पण सवय लागली, आजी तर लागत होतीच, त्यानंतर माझे वडील, मग मला पण ती सवय लागली. मग माझ्यामुळे माझ्या मुलांना पण त्याच्यात इंटरेस्ट आला, माझ्या मिसेसला इंटरेस्ट आला, ते पण जमवतात. माझी मुलगी पण आहे इथे पुण्यात राहणारी, माझा मुलगा जर्मनीला असतो, त्यामुळे तो पण तिथल्या ह्या ज्या सगळ्या वस्तू दिसत आहेत, छोट्या छोट्या ज्या वस्तू दिसतात त्या सगळ्या त्यांनी जर्मनीवरून आणल्यात. किंवा हे जे किचन्स दिसतात सगळे, तो ज्या ज्या देशामध्ये जातो तिथून तो एक सोयीनोर घेऊन येतो. अशा पद्धतीने ते छान प्रोडक्शन वाढत गेलं. नंतर जशी जशी लोक काही पाहायला आली त्यांना पण ते खूप आवडलं. मग आवडल्यानंतर त्यांच्याकडे एखादी वस्तू अशी होती की जी माझ्याकडे नव्हती, मग ती अशा काही वस्तू लोकांनी द्यायला पण मला सुरुवात केली. ठीक आहे, आम्ही आमच्या कोणाळ्यात म्हणजे घरामध्ये बांधलेले आहेत, तर त्याच्यापेक्षा इथे जर तुमच्याकडे गोष्टी ठेवल्या तर त्या बघायला पण येतील लोकांना. असा तो एक भाग करत करत ते संग्रहालय खूप छान पद्धतीने वाढत गेलं. आणि नंतर हा जो भाग आहे मोठा, तो सगळा आमचे जे आत्ताचे जे कारागीर काय प्रोडक्ट तयार करतात नेमकं हे एक दाखवायचं होतं आम्हाला. कारण का त्याच्यामध्ये शेवटी थोडा भाग आहे तो की आमचे जे कारागीर आहेत ते सगळे तसे कसे कारागीर असल्यामुळे त्यांना प्रेझेंटेशन हा प्रकार नव्हता. मग ते कुठेतरी प्रेझेंटेशन व्हावं, या वस्तूला कुठेतरी लोकांपर्यंत जाव्या, हा एक त्याचा हेतू होता. म्हणून एक आनंदी संसार हा एक जो संसार उभा राहिला, त्याची प्रसिद्धी आणि हे खूप वाढत गेलं आणि छान पद्धतीने लोकांसमोर आला आणि तो मुख्य लोकांना खूप आवडला. बरोबर. आणि खरोखर आवडण्यासारखीच गोष्ट आहे. कसबा पेठ मध्ये सर कुठलं सोसायटी? यशोदत्त हाऊसिंग सोसायटी आहे. सोसायटीच्या लोकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं, कारण लोक येत असतात जात असतात, मग त्यांचं थोडासा हे होतं डिस्टर्बन्स. पण तो सुद्धा लोकांना आम्हाला एक, आणि लोकांचं म्हणजे सोसायटीच्या लोकांना पण आता खूप कौतुक झालं की अरे आपल्या बिल्डिंग मध्ये असं काहीतरी आहे. मग त्यासाठी ते पण चांगले सहकार्य करतात सगळ्या गोष्टी. त्यांचे नातेवाईक येतात, त्यांचे मित्रमंडळ येतात, त्यांना सांगतात की आमच्या सोसायटीत या बघायला. हे सगळ्या गोष्टी सगळं काही. सो तुम्ही सुद्धा कसबा पेठात यशोदत्त हाऊसिंग सोसायटी नावाची ही बिल्डिंग आहे, 283 कसबा पेठ, 283 कसबा पेठ. सो त्याच्या पार्किंगलाच बिलकुल हे आनंदी संसार थाटला आहे. सो गिरीश सरांना तुम्ही कॉल करा आणि हा आनंदी संसार बघायला नक्कीच या. आता आनंदी संसार करता करता म्हणजे हे सगळं थाटताना सर स्वतः टाटा मोटर्स मध्ये जॉबला होते आणि त्याच्यानंतर सर ज्यावेळेला एक कोरोना पिरियड चालू झाला तेवढ्यात जेव्हा ते निवृत्त झाले त्याच्यानंतर त्यांनी हे सगळं सुरू केलं. सर काय म्हणजे नेमकं काय इन्स्पिरेशन मिळालं तुम्हाला की आता हे काय होतं माहिती का, की आम्ही कष्टकासार समाज संस्थेचा गणेशोत्सव जो आहे त्याच्यामध्ये 25 वर्ष, 50 वर्ष, 75 वर्ष, 100 आणि 125 वर्ष अशी जी वर्ष टप्पा आल्या, तर त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असावं असा एक भाग आला. तर त्याच्यामध्ये आमचे काका वाडके जे होते शिवसेनेचे, तर ते मोठे नेते होते, त्यांचा जनसमुदाय खूप मोठा होता आणि ओळखी होत्या. तरी वर्षभर आम्ही एक शताब्दीमध्ये खूप छान कार्यक्रम केले. तर त्याच्यामध्ये हे असं एक प्रदर्शन आम्ही आमच्या त्या ग्राउंडमध्ये तयार केलं होतं. आणि तिथे
खूप छान पद्धतीने आम्ही ते प्रदर्शन मांडलं. कारण आमच्याकडे त्वष्टकासार समाज संस्थेच्या बऱ्याच लोकांना याची आवड आहे, त्या वस्तू जमवायची. आणि याची दुकानं आहेत, काही भांड्यांची काही दुकानं आहेत जिथे जुन्या वस्तू ते योग्य घेतात आणि विकतात सुद्धा. आणि नवीन भांड्यांची सुद्धा आवड आहे. तर प्रत्येकांच्या घरी जाऊन आम्ही रिक्वेस्ट करून त्यांच्याकडनं भांडी गोळा केली आणि ती भांडी आकर्षक पद्धतीने मांडली. मग त्या भांड्यांची माहिती सांगण्यासाठी आम्ही काही आमच्या मुलींना तयार केलं. म्हणजे मुली तयार झाल्या, नंतर महिला तयार झाल्या की त्या प्रत्येक स्टॉलची ते माहिती सांगत गेल्या. तर ती कल्पना पण खूप लोकांना आवडली. स्वतः शंतनुराव किर्लोस्कर इथे आले होते, त्यांच्या मिसेस आल्या होत्या आणि पुण्यातली सगळी मोठी मोठी मंडळी इथे आली. म्हणजे सगळ्या क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्र असू दे, वकील असू दे, डॉक्टर्स असू दे, या सगळ्यांना खूप प्रदर्शन आवडलं. आणि मग ते म्हणाले की हे तुम्ही कायमस्वरूपी असं का करत नाही? कायमस्वरूपी करण्यासाठी खूप अवघड गोष्टी होत्या सगळ्या. म्हणजे एक तर खूप कॉस्टली आहे ते, आणि ते सांभाळणं खूप अवघड आहे, आणि परत याच्यामध्ये वेळ देणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर तो काही जमला नाही. नंतर पण परत आम्ही 125व्या वर्षी आमचे सुरेश काका पोटफोडे हे अध्यक्ष झाले, त्यांच्या वेळेला पण आम्ही परत 125व्या वर्षी आम्ही हे प्रदर्शन भरवलं. त्याच्यामध्ये मग आम्ही एक असे हे केलं की एक स्टॉल आम्ही विक्रीचा ठेवला. म्हणजे मग आमचं प्रोडक्शन काय आहे आणि ते नक्की कुठे आहे आणि ते दाखवण्यासाठी मग आम्ही तिथे स्टॉल ठेवल्यानंतर तिथे खूप छान पद्धतीची विक्री झाली. मग नंतर असं डोक्यात लक्ष झालं की हे सगळं कायमस्वरूपी लोकांच्या समोर यायला पाहिजे कुठेतरी. म्हणून मग म्हणलं हा सॅम्पल जो भाग आहे तो ते तयार केला. त्याच्यामध्ये 2 भाग हे अँटिक वस्तूंचे आहेत. एक भाग तर असा आहे ना की जो आपलं घर असतं, जसं एक खोली असते, छोटीपुरी खोली असायची, त्या खोलीमध्ये स्वयंपाकघर असायचं, मोरी असायची, माळा असायचा, तसं तयार केलं की वारसा जो आहे आपला जुना वारसा तो कुठेतरी प्रत्येक पुढच्या पिढीवर आला पाहिजे. आता सगळ्या मुलांना तर बंब सुद्धा माहिती नाहीये, गंगाळ सुद्धा माहिती नाही, त्याचं नाव सांगायला लागतं त्यांना. असा जो भाग आहे तर तो इथे ठेवावा कुठेतरी आणि तो लोकांपर्यंत यावा, त्याचा म्हणला मुख्य उद्देश. आणि मग त्याला काय नाव ठेवतं? आजीची भांडी खूप आहे, म्हणून मग आनंदी आजीचं कुठेतरी म्हणजे आजीची आठवण, कारण आजी माझी खूप लाडकी होती, म्हणजे मी पण तिचा खूप लाडका होतो, त्यामुळे आजीची आठवण कायम मनामध्ये आहे. त्याचा कुठेतरी तो भाग आला आणि ते नाव ठेवलं. म्हणजे आजींची तर भांडी जपलीच, पण त्यांच्या ज्या मेमरीज आहेत त्या सुद्धा या म्युझियमला त्यांचं नाव देऊन त्यांनी जपलेल्या आहेत. मित्रांनो, यातला एक फक्त थोडासा वर्सन पार्ट मला असं वाटलं की 300 कारखाने होते, ज्या पूर्ण अळीमध्ये, ज्या गल्ल्यांमध्ये ठकठक जे आवाज यायचे, ते आवाज कुठेतरी आज कमी झाले आहेत. कुठेतरी 300 वरून आज कारखाने 30 वर आले आहेत. काय म्हणजे नेमकं या गोष्टीला आपल्याला अपलिफ्ट करताना जे तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही हे सगळं जे करतायत, हे जे तुमचे प्रयत्न आहे खरोखर वाखाणण्याजोगे आहे. हे खरोखर अजून मोठे व्हावेत हीच माझी प्रार्थना आहे. पण असं का झालं? 300 पासून 30 वर का आले आणि व्हाय वी अगेन रिक्वायर्ड टू मेक इट टू अपलिफ्ट? असं का होतं? त्याला 2-3 कारणं झाली. म्हणजे कसं आहे माहिती का, पहिल्यांदा काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा हे कारखाने होते, त्याच्यामध्ये आम्ही एकत्र यायचो सगळ्या गोष्टींमध्ये, देवळामध्ये वगैरे तो. तर तिथे त्यामुळे इंग्रजांना ते कुठेतरी खुपायला लागलं की हे लोक खूप एकत्र येतात सगळी, त्यामुळे ह्यांना कमी प्रोडक्शन ह्यांना कसं देता येईल आणि कसं यांचं म्हणजे प्रोडक्शन दाबता येईल, त्याच्या पद्धतीने सुद्धा काही गोष्टी झाल्या. तो पत्रे जे आहेत सगळे तांब्याचे, पितळाचे पत्रे फॉरेनवरून यायचे त्यावेळेला आपल्याकडे तर काय एवढे मोठे कारखाने होते की बनवणाऱ्या अशा गोष्टी सगळ्या. तर तिथे त्यांनी काय केलं की तांब्यावरती पहिलं रिस्ट्रिक्शन केले, तांबं दुसऱ्या गोष्टींमध्ये वापरायला सुरुवात केली पत्र्याच्या ऐवजी. विद्युत तारा आल्या, ह्याच्या तारा आल्या, त्याच्यामध्ये तांबं जरा जास्त मिक्सअप करायला लागलं. काही इन्स्ट्रुमेंट्स आल्या वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये ते त्याच्यानंतर पुढचा भाग असा आला की स्टील आलं बाजारामध्ये. तर स्टील हे स्वस्त मिळायला लागलं, पॉलिश त्याला दिसायला लागलं, इझी मेंटेनन्स आला, त्यामुळे स्टीलची लोक कमी म्हणजे कमी किमतीला घ्यायला लागली. नंतर हिंदालियम आलं, नंतर प्लास्टिक आलं, तर ते तर आणखीन स्वस्त मिळायला लागलं. लोकांना त्यावेळेला नक्की कळलं नाही की हे आपल्या आरोग्याला घातक आहे, पण तरी सुद्धा हे स्वस्त मिळते, हे मिळते, त्यामुळे ती लोक घेत. आणि ह्याला मेंटेनन्स जरा जास्त द्यायला लागायचं, पितळी भांड्याला आणि तांब्याच्या भांड्याला. त्याला काय म्हणतो ते करायला, वेदरमुळे काय होतं माहिती, वेदरमुळे ती भांडी काळी पडतात. एक 4-5 दिवसांनी ती भांडी काळी पडतात, ती परत घासायला लागतात, ती परत हे करायला लागतात. ते पण लोकांना जमीन असं झालं. आणि ही टिकाऊ भांडी तर खूप आहे. म्हणजे आमचं कसं की आता तुम्ही कपडे कसे 2 महिन्यांनी खरेदी करता, 4 महिन्यांनी खरेदी करता, पण हे भांड एकदा 100 वर्ष टिकतं. ते भांड 2-3 पिढी चालते, त्यामुळे त्याला रिसायकल पण नाही. बरोबर. ह्या गोष्टींमुळे म्हणजे हे जो बिझनेसवर जे परिणाम होत गेले सगळे, त्या दृष्टिकोनातून होत गेले सगळे. त्यामुळे कसं झालं की पहिल्यांदा खूप लोक त्याच्यामध्ये काम करायची, पण आता हळूहळू नंतर असं आलं की ह्या रिसेशनमुळे काय आलं की लोकांचं जीवन अवघड व्हायला लागलं की खायचं काय आपण, म्हणजे नंतर त्या दुसऱ्या गोष्टीला पर्याय नाही राहिला, शिक्षण. कारण शिक्षणाशिवाय
मग त्यावेळेला सगळ्यात जास्त कोणी मंडळी शिकत नव्हती म्हणून आम्ही शाळा काढली. त्या शाळेमध्ये शिक्षणाला प्रवृत्त केलं. मग बऱ्याच लोकांनी शिक्षण किती महत्वाचं आहे कसं आहे मग शाळांमध्ये मुलं जायला लागली. आज परिस्थिती अशी आहे आमचा समाज खूप सुशिक्षित आणि शिस्तसंकृत आहे. म्हणजे पहिल्यांदा परिणाम होता सगळ्या बिझनेसचा पण आता अगदी चांगल्या पद्धतीने. आणि मग नंतर लोकांनी आपलं हे काढले मार्ग काढले कारण आपल्याला शेवटी नोकरी करायची मग त्यासाठी शिकलं पाहिजे. शिकल्यानंतर मग कसं लोक त्या बिझनेस ह्याच्यामध्ये जात राहिले. आणि मग आता कसं झालं की आता जी लोक ह्याच्यामध्ये कारागीर आहेत चांगले ती कारागीर लोकच फक्त त्याच्यामध्ये राहिली. आणि नंतर आम्ही मजुरीचं काम सोडून आता काय केलं की आपले स्वतःच कुठेतरी असं वाटलं की आपलं स्वतःचा बिझनेस असावा आणि स्वतः आपण प्रोडक्शन करावं आणि स्वतःच विकावं. मग नंतर हे जे कारखाने येतात तुम्हाला आता दिसतात ते कारखाने असे आहेत मजुरीवर काम करणार नाहीयेत जास्त. स्वतः डेव्हलप झालेले आहेत. स्वतः बाजारात जाऊन कच्चा माल आणायचा आणि तो हे करायचा तयार करायचा आणि मग तो विकायचा. असा एक भाग मोठा होत झालाय. आनंदाची गोष्ट म्हणजे की आज लोक वळू लागले आहेत त्या गोष्टीकडे आणि लोकांना खरं म्हणजे त्याचं मेडिकली ते किती इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा कळू लागलंय. जे काही आपण प्लास्टिक किंवा बाकी गोष्टी वापरतो त्याचे जे काही हजार्डस त्याचे जे परिणाम आहेत हे सुद्धा लोकांना माहिती आहेत आता. बरोबर. म्हणजे तेवढे लोक आता जागरूक आहेत. त्याच्यामुळे परत हे तांबा पितळीला एक छान नवीन एक मार्केट येते. आणि विशेष गोष्ट म्हणजे आता तांबा पितळीमध्ये पण जशी आधी एक ऑथेंटिक भांडी मिळायची आता त्यातही सुंदर सुंदर भांडी मिळायला लागली आहेत. त्याच्यामुळे लोक म्हणजे स्वतःच्या घरात सजवायला म्हणा किंवा ऍक्च्युअल किचन मध्ये यूज करायला सुद्धा लोक आता सुरुवात केलेली आहे. अगदी बरोबर. म्हणजे तोच जो भाग महत्वाचा आहे ना तोच ह्या संग्रहालयामुळे जरा जास्त लोकांच्या माहितीत आला. कारण काय झालं की आमचं प्रोडक्शन नक्की काय आहे आता ते जगायला. नंतर जुनी भांडी आता बनवणं शक्य नाही आणि जुन्या भांड्यामध्ये ते लोक घ्यायला पण शक्य नाही म्हणून छोटी छोटी भांडी म्हणजे त्यात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे काय आला की जग आले. हे तुम्हाला इकडे जे जग दिसतात ना छान छान जग दिसतात ते जग पाण्याचे आले. म्हणजे आपल्या तांब्या भांड्यापेक्षा जग मध्ये हा भाग ठेवला गेला. हा जग इतका सुरेख आहे त्याच्यावरती झाकण आहे. त्या झाकणामध्ये असं उघडल्यानंतर त्याच्यामध्ये ग्लास आहे. वा. तुम्ही रात्रीच्या वेळेला असं भरून ठेवलं पाणी आणि ठेवला तुमच्या उशाशी की तुम्हाला उठायला पण नको लगेच तिथल्या तिथं तुम्हाला. आणि ते झाकण म्हणून पण काम करते त्याच्यासाठी अलग कुठलंही नको. तुम्ही ह्या गोष्टी आता बघायला लागल्या. आता तुम्ही म्हणलात ना जसं की लॅम्पशेड आल्या बघा या छान. हो. ह्या बंगल्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये इतक्या सुरेख दिसतात आणि ह्याच्यामध्ये तुम्ही दिवा लावला ना की छान प्रकाश पडू शकतो मस्तपैकी. ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. आता आपण तामण वापरतो. तामण म्हणजे काय सर? पूजेचं तामण वापरतो देवाला औक्षण करण्यासाठी. त्याच्यामध्ये हा एक नवीन छान पद्धतीने त्यांना घाट घातला. तेव्हा हे काठ जे जुनं तामण आहे ते वरती दिसतंय तुम्हाला ते छोटं. हे जे आहे हे जुनं तामण आहे. पण हा जो भाग आहे तो पूजेचा तबक त्यांनी तयार केलं छानपैकी की त्याचा घाट इतका सुरेख की याच्यामध्ये आपण निरांजन ठेवलं आणि आणि असं ओवाळलं की ते छान वाटतं फार. म्हणजे बघायला सुद्धा इतकं सुरेख वाटतं. नंतर आमची लोक जास्त ना कारागिरीमध्ये गेली म्हणजे डिझाईन करणे. थोडक्यात डिझाईन करण्यामध्ये त्याच्यामध्ये गेली. उदाहरणार्थ हे तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये नक्षीकाम आलं. नक्षीकाम चांगले शिकले. हे अतिशय सुरेख नक्षीकाम आहे. आणि शेवटी कसं आहे की पॉवर प्रेस हा जो प्रकार आहे ह्याच्यामुळे आमचं तसं खूप नुकसान झालं. म्हणजे हे तुम्ही हा भाग बघितला बघा. हा भाग बघितला तर भांडी घडवण्याची ही प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा हा खालचा भाग तयार व्हायचा मग हा वरचा भाग तयार व्हायचा मग हा कुठेतरी जोडला जायचा आणि मग त्याच्यावर मठार काम करायचं. ही जी आमची प्रोसेस आहे बघा सगळी अशा खरवाई असतात हे खोड असतं त्याच्यामध्ये हा पॉवर प्रेस आला. ओके. हा पॉवर प्रेसचा एक नमुना आहे छोटस अँग आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही एक पत्र टाकलं आणि डाय बसवली की त्याच्यामध्ये हा भाग डायरेक्ट तयार होऊन होतो. आणि दुसरा हा जो खालचा भाग आहे तो पण तयार होतो दुसऱ्या बाजूने. आता फक्त काय झालं आमचं म्हणजे हे सगळं काम बंद झालं. म्हणजे पहिलं हाताने जे वर्क होतं ते सगळं काम बंद झालं. आता फक्त हा भाग जोडायचा ह्याला आणि मठार काम करायचं. म्हणजे निम्म काम पूर्ण प्रेस वर्क मध्ये गेलं सगळं. त्यामुळे हा पण एक मोठा परिणाम त्याच्यावरती झाला. ओके. आणि त्यामुळे आता पण एक मात्र झालं की हे जे मठारकाम जो प्रकार आहे ह्याला मठारकाम आम्ही म्हणतो. म्हणजे हे जे आहे हे मठारकाम आहे. हे जे वरती असं डिझाईन जे केलंय टिकल्या मारल्यात अशा छान पद्धतीने. तर हे काम तर राहिलं आहे कारण ह्याच्यामध्ये फक्त पॉलिश करता येतं तुम्हाला. पॉलिश वेगळं आणि हे मठारकाम वेगळं. पॉलिश केलेलं भांड एवढं आकर्षक दिसत नाही. अच्छा. जेवढं हे आकर्षक दिसतं. नुसतं मठारकाम म्हणजे काय? हे जे आपण जे टिकल्या मारलेत ना हे जे टिकल्या मारल्यात ह्या टिकल्याला मठारकाम. उदाहरणार्थ कसं आहे बघा हा जो डब्बा आहे
हा फक्त पॉलिश केलेला डबा आहे. ओके 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 ओके. ह्याच्यातला देखणेपणा आणि ह्याचा देखणेपणा याच्यामध्ये फरक आहे. बरोबर. शेवटी. आणि अजून काय प्रकार आहे तर हा जो डबा आहे हा डबा पातळ वाटतो बघताना आणि याच्यावर जेव्हा आपण ठोके मारतो तेव्हा तो टफ होतो आणि याला गरम करायला लागतो पहिल्यांदा ठोके मारायच्या अगोदर, आणि तो ठोके मारल्यानंतर तो टफ होतो. हा जो टफनेस आहे तो वेगळा आहे, हा जो आहे तो भाग वेगळा आहे. त्यामुळे हा जो भाग आहे तो राहिला अजून. नंतर नक्षीकाम ही जी आहे ही राहिली अजून. त्यामुळे तांबट व्यवसाय अजूनही चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि आता कसं झालं की कारखाने कमी झाले, बरोबर. त्यामुळे आता जे राहिलेले लोक आहेत की हे सगळ्या वस्तू व्यवस्थित बनवू शकतात. उलट आता कंडिशन अशी झाली, आता कोरोनामध्ये कसं आलं की हेल्थ कॉन्शियस आल्यामुळे लोक तांबटवाडीकडे वळली आहेत आणि हे कारखाने बघून ह्याच्यातली महत्व बघून परत एकदा तांबट व्यवसायाला उर्जितावस्था आली आहे. आता अशी कंडिशन आहे थोडीशी की लोकांची मागणी भरपूर आहे पण आमच्याकडे तेवढे कारागीर नाहीयेत, प्रोव्हायडर्स नाही, आणि त्यामुळे ते पुरवता येत नाही. पण त्याच्याकडे आता आम्ही चांगल्या पद्धतीने लक्ष देतोय की आता पुढच्या काळामध्ये कसं छान पद्धतीने काम करता येईल. आता ह्या प्रदर्शनामध्ये हे आवडल्यानंतर काय झालं की आमचं पण आता असं ठरलंय पुढचा जो भाग आहे तो मोठा खूप आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की हे जे कारखानदार आहेत सगळे, या कारखानदारांना कुठेतरी जास्तीत जास्त प्रोडक्शन करायला लावायचं. आणि आमची जी संस्थेची जागा आहे तिथे आम्ही एक इमारत बांधतोय त्या जागेमध्ये मोकळ्या. तर तिथे 4थ्या मजल्यावरती 2 हॉल त्याच्यासाठी तयार करायचे. एका हॉलमध्ये संपूर्ण प्रदर्शन असेल आणि दुसऱ्या हॉलमध्ये आउटलेट असेल डायरेक्ट. त्याच्यामध्ये कसं हे जे कारखानदार आहेत त्यांच्या प्रत्येकाला एक शोकेस दिली जाईल. त्याच्यामध्ये वस्तू ठेवल्या जातील त्यांनी बनवलेल्या सगळ्यांनी, प्रत्येकाला एक शोकेस दिलं जाईल. आणि त्यांना सांगितलं जाईल की तुमचाच माणूस एक तुम्ही पगारी ठेवायचा इथे, 40% प्रॉफिट घ्यायचा, 20% प्रॉफिट संस्थेला सामाजिक कामासाठी द्यायचा आणि 20% तुम्ही घ्यायचा. आणि ह्याच्यासाठी कसं आहे की पुणे दर्शनची गाडी आम्ही तिथे थांबवणार. एवढी आता या समाजाचं काम खूप मोठं आहे, सामाजिक काम खूप मोठं आहे की त्यावेळेला आता म्हणजे याचा गणपती जो आहे याचा, तर तिथे गणपती करता त्यांनी आता हे केलंय म्हणजे गाडी थांबवतात पुणे दर्शनची. तसंच आमचं काम बघून त्यावेळेला पुणे दर्शनची गाडी थांबवली. आणि पुण्यामध्ये जी काही लोक येतील बाहेरगावची आणि फॉरेनर्स वगैरे, आता फॉरेनर्स लोकांना पण ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, तर ती पण लोक येतील आणि त्यांना एक छान पद्धतीचं प्रदर्शन बघायला मिळेल आणि त्याच्यामुळे बिझनेस थोडासा चांगला वाढेल. म्हणजे मिळत नाही लोकांना आजकाल लोक हे असं ना म्हणजे ऑब्सेस्ड होतात असे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर. आता विशेष काय असं अजून या म्युझियम मध्ये तुम्ही सांगाल की जे खरोखर हे म्हणजे म्युझियम बघायला यायचंच लोकांनी का, आणि असं काय वस्तू आहेत जे तुम्ही अशा छान म्हणजे ज्या आहेत की ज्या ऑब्व्हियसली बघायला पाहिजे सगळ्यांनी? इथे